हाय हॅलो नमस्ते, मी मंदा. अंगणवाडी क्रमांक 13 चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत पीडीएफ कशी डाउनलोड करायची किंवा पीडीएफ कसे तयार करायचे, पीडीएफ मध्ये व्हिडिओज फोटोज कसे सेव्ह करायचे किंवा एखादी नवीन पीडीएफची हे कशी तयार करायची. मग त्यासाठी आपण पहिला माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नक्की कमेंट करा. चला तर आपण पीडीएफचे महत्त्व जाणून घेऊया. पीडीएफ अत्यंत महत्त्वाची आहे आपल्या अंगणवाडीसाठी. तर आपल्याकडे बऱ्याच नवीन नवीन योजना येतात. आपण अंगणवाडीमध्ये नवीन नवीन उपक्रम घेत असतो आणि ते उपक्रम आपण फोटोज व्हिडिओजच्या माध्यमातून सेव्ह करत असतो. पण ते काही कालांतराने आपल्या फोनची मेमरी इतकी नसल्यामुळे कालांतराने ते आपल्याला डिलीट करावे लागतात. पण तसं न करता आपल्याला ते व्हिडिओज फोटोज हे पीडीएफच्या माध्यमातून आपण ते शॉर्ट फॉर्म मध्ये सेव्ह करून आपण एखाद्या सिम कार्डला किंवा मेमरी कार्डला ते सेव्ह करून ठेवू शकतो. आणि त्याचा उपयोग आपण नंतर कधीही एनी टाइम ॲज आपल्या जुन्या मेमरीज किंवा कधीतरी आपल्याला आपण काय काय केलं होतं शाळेतले उपक्रम हे पाहावेसे वाटले तर आपण ते घालून फोनला यूज करून किंवा टीव्हीला असं यूज करून आपण ते पाहू शकतो. आणि आपल्याला नवीन नवीन ज्या योजना येतात त्यांचे नवीन नवीन फॉर्मॅट असतात किंवा आपल्या हे नवीन 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 निर्देश असतात ते पण आपण अशा माध्यमातून सेव्ह करून ठेवू शकतो. आणि आता तर आपली बहीण माझी लाडकी ह्या योजनेसाठी अगदी कमी MBचे फोटो लागणार आहेत. मग ती कशी आपण हे तयार करणार आहोत, कमी MBचे मोबाईलमध्ये त्या पीडीएफ कशी तयार करणार आहोत हे पण आपण शिकणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बऱ्याच डॉक्युमेंटसाठी आपल्याला ही पीडीएफ फाईल उपयोगाची पडते. कधी ना कधी ह्याचा उपयोग होतोच. म्हणून आज आपण शिकणार आहोत पीडीएफ कशी तयार करायची. आणि सगळ्यात सोपं आहे, आपण ज्यावेळेला आपली पीडीएफ तयार असेल तर बहीण माझी लाडकी हा फॉर्म भरायला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागतात आणि तो लगेच होऊन जाईल. त्यामुळे आपण आता शिकणं गरजेचं आहे. चला तर त्यासाठी आपण पहिला प्ले स्टोअरला जाऊन एक ॲप पीडीएफ तयार करण्याचं घेऊया. पीडीएफ फाईल स्कॅनरमध्ये भरपूर प्रकारचे ॲप आहेत. मग मला एक ओकेन स्कॅनर ॲप हा मला सोपा आणि सुटसुटीत वाटला, कारण आपल्या एकदम सोप्या पद्धतीत यात पीडीएफ फाईल तयार करता येते. मग तुम्हाला कोणताही यातला पीडीएफ फाईल तयार करण्याचा ॲप घेऊ शकता. पण ह्याच्यात आपल्याला जे बहीण माझी लाडकी यासाठी जे मिनी MBचे हे पाहिजे आहेत, फोटोज पाहिजेत तयार करायला, ते ह्याच्यात ते तयार करता येणार आहेत. त्यामुळे मी हा ॲप निवडला. हा ॲप डाउनलोड झाला की ह्याच्या ओपनला आपण क्लिक करणार आहोत. ज्यावेळी हा ॲप इन्स्टॉल होतो त्यावेळेला ओपन करायचा आणि अशा काही परमिशन मागतात. मग त्या परमिशनला अलाव करायचं आणि आपण मग तो ॲप इन्स्टॉल पूर्णपणे यूज करायला चालू करू शकतो. असं पेज ओपन होतं. यानंतर आपल्याला नवीन एक पेज ओपन होतं. इथं आपण करायचं साइन विथ गुगल. इथं आपल्या गुगल अकाउंटला ह्याला कनेक्ट करायचं. आणि ज्यावेळेला आपण ह्याला गुगल अकाउंटला कनेक्ट करणार हे ॲप रुटीनमध्ये काम करायला चालू करतं. सॅम्पल बघूया किंवा एक उदाहरण बघूया कसं तयार करायचं. मी हा फोटो काढला आणि इथं सेव्ह झाला. आता ह्याची मी ॲप्लाय टू पेजला हे केलं. मग आता इथं आलो. इथं आल्यावर मी इथं सिलेक्ट केलं. डॉक्युमेंट शेअरिंगला इथं GPGला हे करायचं, टिक करायची. GPGला टिक केल्यावर आपल्याला साईज विचारतं किती साईज, तर इथं स्मॉल साईजला आपण टिक करायची. स्मॉल साईजला टिक केल्यावर सेव्ह टू गॅलरीला हे करायचं. सेव्ह टू गॅलरीमध्ये क्लिक केल्यावर ते ॲटोमॅटिक आपली फाईल गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. हे झालं ॲप इन्स्टॉल कसं करायचं
आणि त्याच्या सेटिंग कशा लावायच्या आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. हे ॲप वापरायचं कसं. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.